स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झा राजा जयसिंग यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले. त्यामध्ये आपल्या सैन्याचे नेतृत्व करणारे मोरारबाजी देशपांडे हे धारातीर्थ पडले. यामुळे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. या नामुष्कीचा हूल लागताच श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांसोबत एक तह केला, त्यालाच पुढे. पण त्याही पेक्षा अधिक या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे मोगल साम्राज्याच्या उरात धडकी भरवणाऱ्या सिंहाच्या छाव्याची पहिली डरकाळी याच पुरंदर किल्ल्याने अनुभवली. त्यांचं नाव म्हणजे धर्मरक्षक संभाजी महाराज. यांचा जन्म महाराणी सईबाईंच्या पोटी 14 मे 1657 रोजी ज्या किल्ल्यावरती अशा एका छाव्याने जन्म घेतला होता, जो पुढे जाऊन स्वराज्य रक्षक झाला. पुरंदर हा किल्ला पुण्यापासून अंदाजे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपल्याला पुरंदरला जाण्यासाठी प्रथमतः खेड, शिवापूर, नसरापूर मधून थोडंसं पुढे गेलं की डाव्या अंगाला वळायचं. तसेच पुढे जाऊन पोहोचतो ते नसरापूर या गावी. तिथून थोडंसं पुढे येऊन डाव्या अंगाला ओळले की आपण पोहोचतो ते नारायणगाव. नारायणगावातून उजव्या अंगाला ओळले की आपण जाऊन पोहोचतो पुरंदरच्या पायथ्याशी. पुरंदर हा किल्ला सध्या इंडियन आर्मीच्या अधिपत्याखाली असून किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड चेक केले जाते व नंतरच आतमध्ये सोडले जाते. जय शिवराय मित्रांनो, मी SK तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ट्रेक इट इझीवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी आलो आहे माझ्या फॅमिली बरोबर आणि आपण आज माहिती घेणार आहोत बलाढ्य अशा पुरंदर या किल्ल्याची. गेटमधून थोडं पुढं आले की आपल्याला प्रथम दिसते पार्किंग. या ठिकाणी गाडी पार्क करून आपल्याला पुढे निघायचं आहे. तर प्रथम दर्शनी आपल्याला दिसतोय मुख्य तलाव. तर या तलावाबद्दल बोलायचं झालं तर या तलावात वर्षभर पाणी साठवले जाईल, जे लढाईच्या काळात किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल. तलावाची रचना अशी होती की पावसाचे पाणी त्यात सहज साठले जाईल, ज्यामुळे पाण्याची सततची उपलब्धता राहायची. तसं पाहायला गेले तर पुरंदर किल्ल्याचा इतिहास महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या स्थापनेत आणि त्याच्या संघर्षमय कालखंडात महत्त्वाची भूमिका बजावतो. पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ वसलेला हा किल्ला एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण मानला जातो. शिवाजी महाराजांनी 1648 साली पुरंदर किल्ला स्वराज्यात सामील केला. पुढे जाऊन 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला, पण काही काळानंतर महाराजांनी हा किल्ला परत आपल्या साम्राज्यात सामील केला. पुरंदर हा किल्ला पेशव्यांच्या काळातही महत्त्वाचा होता, खास करून पुण्याच्या संरक्षणासाठी. पण काही काळानंतर हा पुरंदर 1818 मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकला. त्यामुळे या किल्ल्यावरती तुम्हाला 2 चर्च दिसतील. चर्चपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसतं. तर हे मंदिर श्री दत्त मंदिर असून मंदिराचे बांधकाम साधे पण प्राचीन शैलीचे आहे. मंदिर परिसरातील शांत वातावरण भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. तर यामध्ये सुंदर अशी मूर्ती पण आपल्याला पाहायला मिळते. 1665 साली मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. मिर्झा राजे जयसिंग हे मोगल सरदार होते. त्यांच्याबरोबर होते ते दिलेर खान. तेव्हा पुरंदरावरती शिवाजी महाराजांचे सरदार मोरारबाजी देशपांडे होते. मोरारबाजी यांच्याबरोबर फक्त 700 सैन्य होते. पण मोरारबाजी हे दिलेर खानाच्या 5000हून अधिक सैन्याबरोबर शर्तीने लढले. त्यावेळी मोरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान बोलला, अरे तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई, तुझं नावच येतो. यावर मोरारबाजी बोलले की तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? तुम्ही कधी काळी इतिहासामध्ये ऐकले असेलच की ज्या माणसाचे धड नव्हते अशा माणसाने शत्रू सैन्याचे जवळजवळ 200हून अधिक शत्रू मारले. त्यांचे नाव म्हणजे मोरारबाजी देशपांडे. मोरारबाजी देशपांडे यांना याच युद्धामध्ये वीरमरण आले. तर त्यांची समाधी याच पुरंदर या किल्ल्यावरती बांधण्यात आली. मोरारबाजी देशपांडे हे धारातीर्थ पडल्यानंतर मराठा साम्राज्यावरती मोठी नामुष्की येईल या विचाराने शिवाजी महाराजांनी 1665 साली पुरंदरचा तह केला. ती एक रणनीतिक विचाराने केला होता. या तहामागे तत्कालीन परिस्थिती, लढाईचे आव्हान, स्वराज्याचे संरक्षण आणि भविष्यातील योजनांचा विचार यांचा मोठा भाग होता. मोरारबाजी देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे प्रवास सुरू केला. शिवाजी महाराजांच्या या तहामुळे आपल्याला एक लक्षात येते की शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते चाणाक्षका, राज्यकारभार आणि रणनीतीचे महान तज्ज्ञ होते. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतो तो हा एक दरवाजा आहे. तर या दरवाजाचे नाव आहे बिनी दरवाजा. तर शिवाजी महाराजांच्या काळात पुरंदरवरती येण्यासाठी हाच दरवाजा वापरला जात असत. पण सध्या हा किल्ला मिलिटरी यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी नवीन रस्ता तयार केला आहे आणि त्यावरती आपण डायरेक्ट गाडी घेऊन
गेटपर्यंत येऊ शकतो. पण नारायणगावातून पुढे पायवाटेने आल्यानंतर याच बिनी दरवाजातून पुरंदर या किल्ल्यावरती प्रवेश मिळायचा. पण सध्या संरक्षणाच्या कारणास्तव हा बिनी दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. आम्ही बिनी दरवाजा पाहून थोडंसं पुढे निघालो. तर थोडेसे पुढे आल्यानंतर आम्हाला एक मंदिर दिसले, ते म्हणजे शिव मंदिर. या मंदिराबद्दल बोलायचे झाले तर मंदिर साध्या पण आकर्षक दगडी बांधकामात आहे, जी त्या काळातील स्थापत्यकलेचा नमुना दर्शवते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शिवाचे शिवलिंग आहे, ज्याची पूजा किल्ल्यावरील रहिवासी सैनिक करत असतात. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती प्रवेश करायला मिळतो. पण प्रवेश करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे मोबाईल कॅमेऱ्यावरती अलाउड नसल्यामुळे आम्ही मोबाईल खालीच ठेवून किल्ल्यावरती गेलो. तर किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी आपल्याला साधारणतः 40 ते 45 मिनिटे लागतात. आम्हाला टायमिंगबद्दल माहीत नसल्यामुळे आम्हाला त्याने 3 वाजताच खाली उतरण्यास सांगितले. या कारणामुळे आमचा हा किल्ला निम्माच राहिला. तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस लवकर जाऊ आणि किल्ल्याची पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.